हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. चरडू गेल्ले म्हूण सांगून दुःखारी नाना रितीरी विलपन करत आशिल्ले तसले चित्रकेतू महाराजाक नारदनी देवल ऋषीत येवन ताका सांगताची कसले म्हूण म्हळ्यार हे जीवन म्हळेले एक मिथ्या इत्याक म्हूण म्हळ्यार एक घडीन आसता एक घडीन ना जावची तसले एक जीवन सोपनशी एक जीवन कोणाल जाल्यार एक ज्या आमकां आमी मांत्र लेखचे हे आमगेले आमगेल देह आमगेल शरीर आमगेल सुख आमगेल घर आमगेल बायल म्हूण सांगून हे शरीर चमकल कुडले कसले ना म्हूण सांगता आनी कसले म्हूण म्हळ्यार पंचभूत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय संघटित जावन एक शरीर जाता ते तांतू भितर एक जीवात्मा आसता त्या जीवात्माक त्या शरिरा निमती जावन नाना विधाचे दुःख भोगूक जाता मस्त हे जीवन म्हळ्यार केन्नाय सुखाचेच न्ही सुख म्हणलेले एक घडी खातीर भितर येयल्यार दुःख येतना एक प्रवाह रुपारी येता म्हूण सांगता दुःख चड जिवाक सुख भारी उणें एक घडीचे सुखा खातीर तो जिवात्मो त्या शरिरा निमती मेळचे एक घडीची सुखा खातीर मागीर नाना रिती कश्ट भोगता तशें हें जीवन म्हणलेलें एक मिथ्या एक उदका वयरची फुगुशी क्षणभंगूर जावन आशिल्लें तशें तूं असले विशयान तुगेलें मन तरस पडत मिगेल चेडू गेल्ले म्हाका दुख्ख जाल्लें म्हाका दिल्लें कसल्या चेडवान कळून घेवचें कसल्याक असल पुराय रितीर दुख्ख जाता पळय हें मन तुगेलें तूं शांत करून घे त्या मना दुखून तुगेलें निजावन स्वरूप कसलें म्हूण म्हळेलें आलोचन करी निजावन एक ते जीवात्मान खंय सुख आशिल्लें तें आलोचन करी आनी एक परमात्माल वयरी मन दवरी म्हूण सांगून नाना रितीरी बुद्धी सांगता पळय ताजे नंतर तुका एक उपदेश दिता म्हूण सांगता संकर्षण देवाल दर्शन तुका जाता म्हूण सांगता तशी नाना रितीचे पुरे उपदेश दिता म्हणून सांगून मंत्रोपदेश दिता म्हूण सांगून नाना रितीर ताका समाधान करून मागीर तो कसो करता म्हळ्यार तागेले योग बलान ते जीव आत्मो येद्र हाडटा आनी सर्व जन ते दुख्खान कोण कोण ते दुख्खान विलपन करताची तितले पुराय ते बंधू बांधवाल येद्राक चित्रकेतू तागेले बायलाल येद्रा ते जिवात्माक हाडून राबयता आनी निमगिता हे जिवात्मा तुका बरें जातलें हांग पळय तुगेले आनू अम्मा तुगेले बंधू मित्र पुरे तुगेले तूं गेल्ला हे शरीर सोण म्हूण सांगून भारी दुख्ख भोगताची तूं त्या शरिरा भितर प्रवेश करतवे तुगेले तुका आयुश्य मेळ्ळेलें तूं तेचे तुगेले बंधू बांधवाल वटू अनुभव करतवे तुगेले आन तुका नाना रिती सुखोपभोग पुरे दितकय तूं राज्य सिंहासनावर बसून राज्यभार करतवे म्हूण सांगता तो जीवात्मा सांगतकय कस्मिन् जन्मन्यमी मह्यं वितरो मातरो भवन कर्मभिः भ्राम्यमाणस्य देवतिः यंगन योगिषु म्हूण म्हळ्यार तो सांगता आमगेले कर्मानुसार जावन देवते मनुष्य पशु पक्षी इत्यादी योनीन तूं कितले जन्म भोंवन तर शिलक्याव म्हाका गोतना खंयचे जन्मान तांणी म्हगेले आनम्म जावन आशिल्लीची तेवय म्हाका गोतना म्हाका मस्तू जन्म जाला पुराय जनय बेरे विंगड जन्मान तूं एकले बंधू बांधव तशीची शत्रू मित्र उदासीन द्वेषी अन्योन्य प्रितीचे अशी नाना रितीचे तर आसता कशी हांगा ह्या लोकांतू
यथा वस्तूनि पण्यानि हेमादीनि ततस्ततः पर्यटन्ति नरेष्वेवम जीवो योनिषु कर्तृषु. म्हळ्यार भांगर इत्यादी क्रय विक्रयाची वस्तू म्हणटाची हे एक व्यापारी दुखून अनेक व्यापारी हाताक वतर आसता तशीची जीव विंगड विंगड योनींतू विंगड विंगड शरिरांतू वतर आसता येतर आसता. तशी पळोवचें गेल्यार मनुष्या पशी चड भांगर इत्यादी पदार्थांचे संबंधही समीत मनुष्यापाशी चड दीस भांगर इत्यादी आसता. मनशापुणी आयुष्य एक अमकितलेची म्हूण भांगर पळय ते चलन जावचें तसलें एक द्रव्य ते मस्तकाळ तशी आसता जाल्यार ताजी संबंध समीत त्या मनशाला वाटो स्थायी म्हळ्यार शाश्वत न्हय. त्या मनुष्य कितलो काळ थंय आसता तितले काळ तागेलो वाटो आसता. तेव्हाही मनशाला वाटो तेव्हाही मनशाला आयुष्य प्रमाण पूर्ती आसता म्हणून सांगू जायना. भांगर संपत्तू राज्य कोश इत्यादी त्या मनशाक कितले काळ थंय आसू काय म्हणून एक देवाल निर्णय आसता ते काळ आसता. जाल्यार तो मनुष्य ते देह आस तितले काळ ताका संबंध पावील वस्तू वयर तो मोह दवरून घेवन आसता. मागीर केन्ना देह सोडून वतकी त्या वेळाक ताचे त्या देहा वट्टू संबंधशील सर्व विषयावयचे ममत ताका वता. तो जीव नित्यो अहंकार रहित जावन आसता जीवात्मो. तो गर्भ केन्ना प्रवेश करता गर्भा प्रवेश करून एक शरीर मेळ्ळेले शरिरांत तो आस तितले काळ ते शरीर मेगेले म्हूण लेखता. ते शरिरा संबंध पावील सर्व वस्तू मेगेले म्हूण लेखता. तशी नित्यची अविनाशी सूक्ष्म जन्मादिरहित जावन आस म्हूण म्हळ्यार तो जीव तो प्रकृतीस्थ एक सर्व मायेचे गुण आस पळय ते रुपार तो प्रकृतीस्थ जावन तो जीव शरीर घेवन येता. जीव जावन आसतना ताका प्रितीचे प्रीत नातिले मेगेले अन्नेकले दुसरे म्हूण कोणूय ना. जाल्यार केन्ना तो शरीर घेवन येता की त्या वेळाक सर्व संबंधाचे भाव ताका येता म्हूण सांगून तो जीवात्मो सांगून म्हाका नाका हें शरीर आनी हांव खंयच्या शरिरा भोंवचास की म्हाका गोतना म्हूण सांगून तो जीवात्मो थंय दुखून वता. तें आयकून पुराय जाणां आश्चर्य जाता. पुराय जाणांक एक वई ममता असले सकट बांधव्य म्हळ्यार एक क्षणीक जावन आसूचें म्हूण सांगून ते पुरे वचून तांकां एक ज्ञान मेळ्ळें न्हय. सर्व जनांक दुख्ख गेल्लें. ताजे नंतर सर्व जनान ते चरडाले पार्थिव शरीर घेवन वचून ताका संस्कार मागीर मरणा नंतर कसले कोरता पळय ते क्रिये पुरे करताचे. तेदना तांकां शोक मोह भय दुख्ख असल पुरे ताका कारण जावचें तसलें ते चरडाल वयर आसूचे ममकार ते वयतांनी सोडताचे. जाल्यार हांगा ते चरडाक कोण विश दिलें पळय ते राणयांक गेले तोंड बालहत्ये निमती तेजो विहीन जाल्ले आनी अंगिरा ऋषीले उपदेश तांकांय पडली न्हय आयकलीत न्हय. तांकां भारी एक बेजार जाल्लें. तांणी यमुना तिरांतू तांगेले चुकी ब्राह्मणाले सांगले. तांणी उपदेश केलेले रितीरी तांणी प्रायश्चित करून घेतले तांगेले पापाक. तशी अंगिरस नारद इत्यादी महर्षीन उपदेश केले. ताजे नंतर ते जीवात्मा दाखोवन ते जीवात्मान सांगले. हे पुरे ऐकून चित्रकेतूक मनांतू एक शांत बुद्धी आयली. विवेक प्रज्ञा जागृत जाल्ले. तेदन ताका कसं जाल्लें म्हूण म्हळ्यार एक हांग दिला कालिंद्यां विधिवत स्नात्वा कृतपुण्य जलक्रिया. तशी कोण ते ताका ग्रहांधकूपान निष्क्रांतः सरपंकादिवद्विपः म्हळ्यार एक व्हड मदगज त्या उदकां भितर चिकला उदकां भितर बुड्डून आसता. बुड्डून आसल्यार ते भायर येता पळय तशीची ताका तो कसो करता एक अंधकारमय जावन आशिल्लें हें जगत्य आनी पुरो म्हूण म्हळ्यार भावान तो तागेले एक अंधकारा दुखून भायर येता. हे घर हे बायलो हे राज्य हे संवसारो हे कसले म्हाका मोह नाका म्हूण सांगून येवन कालिंद्यां विधिवत स्नात्वा करता पुण्य जलक्रिया. कालिंदी न्हंयतू म्हळ्यार यमुना न्हंयतू विधिवत स्नान करून तर्पण इत्यादी धार्मिक क्रिये पुरे करून मागीर तो कसो करता देवर्षी नारदालांनी मंगिरसाल चरणांतू वंदन करता. त्या वेळार चित्रकेतू जितेंद्रिय जाल्लो
ताका सुरवेका भगवत भक्तेशिली आता शरणागतोय जालो तो म्हूण सांगून तांकां ते संकर्शण मंत्रोपदेश तांणी करताची ताका त्या संकर्शण मंत्रोपदेश ऐकून ते श्लोकू नित्यची ते संकर्शणालय श्लोकू नित्यची सांगून तो शुकमहामुनी सांगताची ते कशी त्यांनी नारदानानी देवलानं ताका संकर्षण मंत्रोपदेश दिला ते संकर्षण मंत्रोपदेश सदा सर्व काळ उपदेश केलेला तशीची तो विधिवत जावन ते मंत्र जप करतरशिलो ते कशी करता तो तांगेल आदेशा प्रकार 7 दिवसापर्यंत केवल उद्दाप येऊन एकाग्रतेन ते मंत्रानुष्ठान करता ते मंत्रविद्येचे अनुष्ठानानं सप्तरात्री नंतर ते चित्रकेतुक ते विद्याधर लोकाचे अधिपत्य प्राप्त जलके मागीर तो ते संकर्षण मंत्र विद्येचे तो उपदेश मंत्र जपाचे उपदेश जाल्ले तशी जप करतर आशिल्ली देखून ताजी निमती तागेल मन आनीक शुद्ध जाल्लें तो संकर्षण देव म्हळ्यार आदिशेशा लागीं वचून पावलो थंय आदिशेशू सर्व सिद्धांगेल मध्येन तूं विराजमान जावन आशिल्लें पळयलें तागेल देह तागेल वस्त्र ते पुरे पळयले आदिशेशाल दर्शन जल्ली कुडले ते चित्रकेतूल सर्व पाप नाश जलके तागेल अंतकरण स्वच्छ जाल्लें निर्मल जालें शुद्ध जालें ताका भक्ती भोर नयली दोळे दुखून एक दबाल वयरचे भक्तीन अश्रू आयली ताका आंग पुळकित जालें तो ते शेषदेवाक नमस्कार करता शेषू ताका तागेल्याक शेषाले पांयारे पडतो तो तागेले दोळे दुखून देवील उद्दाक सगळेची ते शेशाल पांयो ताजीन त्या उदकान बुड्डून वतके जाल्यार ताका कितलीकी वेळ थंय एक अक्षर उलोवच्या जायनी म्हळ्यार तितले ताका गळ तोंड बोर नयला भक्तीन मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळान ताका उलोवची शक्ती आयली कुडले तो कसो करता म्हळ्यार थंय ते परमात्माक म्हळ्यार कोणा आदिशेशाक भगवंत आदिशेशू परमात्मा न्ही ते आदिशेशाक तो विंगड रितीन तो ताका तागेले एक स्तोत्र न्ही म्हणटा आदिशेशाक थंय तो त्या तागेले एक नारदाल न्ही देवल महर्षीले एक शक्तीन तांणी एक उपदेश दिला पळय त्या उपदेशा मंत्र जप कोरनूची ताका आदिशेशाक वगळसूची तसले स्तुती करची तसले एक शक्ती प्राप्त जालेली ताजेन तो नाना रिती स्तोत्र करता आनी सांगता तुगेलें दर्शन मेळ्ळें तक्षण म्हगेलें अंतकरण शुद्ध जालें तुगेलें अनन्य भक्ती तुगेले वैरी म्हाका जावच्या कारण जालेले देवर्षी नारद तांणी म्हाका तुगेले विशय सांगिल्ले पुरे सत्यची म्हूण कळ्ळें हे अनंत देवा तूं सगळे जगत्याचे आत्म जावन आस म्हूण तो सांगता आनी ते म्हळ्यार हांगा तो आदिशेशालान तूं अंतर्यामी जावन आसूचे परमात्माक पळयता अनंताक पळयत यो तशी सांगता वगळसिता त्या आदिशेश शरिराक तो सांगतरस समस्त भूमंडल तूं माथ्यार दवरून घेतला तसले सहस्र शीर्षचे हे परमात्माक हांव नमस्कार करता म्हणून सांगतरस तो त्या वेळाक अनंताक ताणें स्तुती करतना तो परमात्मा तागेले वयर प्रसन्न जतके आनी तो सांगतरस कसलें म्हळ्यार आवची शब्द ब्रह्मू आवची परब्रह्मू पुरे म्हगेले रूप हे हांव आदिशेशाल रुपार यस नाना रुपार आस हांव जाल्यार सर्व रुपारी सगळे जगत्य राखतलो हांवांची म्हूण सांगून तो तागेले एक विशेष ज्ञान त्या चित्रकेतुरायाक उपदेश करून दिता आनी हे श्रद्धेन हे ज्ञान हांव उपदेश केल्ले तूं मनांत दवरून घे त्या वेळाक तुका आनीकी ज्ञान मेळटा म्हगेल्या विशयांत विशेष ज्ञानय मेळटा म्हूण सांगून परमात्मा अंतर्धान जाता मागीर कसले जाता म्हूण पळया हांगा चित्रकेतू विद्याधरू जाल्ला नव्हतो गंधर्व लोका पावला न्हय गंधर्वांगेले विद्याधरांगेले सगळे आधिपत्य ताका मेळ्ळा त्या वेळाक चित्रकेतू कसो करता संकर्षण भगवंतू अंतर्धान जाल्लो पळय आनी खंयची दिक्का चमकल पळय त्या दिक्का नमस्कार करून आकाश मार्गान यथेच जावन संचार करता ताका कशी खंय खंय वचूं थंय थंय पुरे वचून संचार करतरस आनी तो चित्रकेतू महायोगी जाला
कोट्यंतर वर्षपर्यंत तो सुमेरू पर्वताचे सुमेरू पर्वताशिल कडेन तो विहार करता आशिल्लो. जाल्यार तागेले देह बल तागेले इंद्रिय बल कुंदवयनी कितली की कोटी वर्ष आशिल्ली जाल्यार थंय मुनी सिद्ध चारण तागेले स्तोत्र करतलीची. तशी तागेले प्रेरणेन ते विद्याधर स्त्रियो परमात्माल काणी गुण लिला सकट तागेले गायन करता आशिल्ले. एक दीस चित्रकेतू परमात्मान ताका दिलेले तसले एक विमानार बैसून थंय संचार करता तो रुद्रा पळयता. त्या रुद्राकय सर्व सिद्ध चारण सेवन करता आशिल्लीची. तो रुद्र ओड ऋषींक गेले दिव्य सभेर बैसून आशिल्लो. पार्वतीक तागेले जांगेरी बसोन घेवन एक हातान तिका आलिंगन केलेले. या पळोवन चित्रकेतूक हांस येता. थंय वचून पार्वती देवी आयक पडची तशी वडान हांसतकय आनी सांगतकय एष लोकगुरुः साक्षात धर्मं वक्ता शरीरिणाम आस्ते मुख्य सभायां वै मिथुनी भूय भार्यया. पळय ह्यो जगत्याचे सर्व जिवांक धर्म बोधन करच्यो जगद्गुरू म्हणटाची. सर्व प्राणी पशी श्रेष्ठ प्राणी हो म्हूण म्हणटाची. जाल्यार पळय भरलेले सभेन तूं बायलेक जांगेर बसकारान घेवन एक हातान तिका आलिंगन करून बसला. पळयतना मात ताका जटा जुटस बारी व्हडलो तपस्वीशी दिसता. जाल्यार निर्लज्जशी सामान्य मनशान बशिल्ली बरी बायलेक जांगेर घेवन बसला. पळय सामान्य मनशान म्हणून हांव म्हणूनच इतका म्हळ्यार प्रायशः प्राकृतश्चापी स्त्रियं रहसी बिभ्रती. प्रायशः एकच वेळा वाक मनुष्य म्हळ्यार लई चुकी जाले. त्या वेळा मनुष्य समीत तांगेले स्त्री आलोटो रहस्यारी एकांतारी अशी बसताची. वा इतलो व्हडलो पुरुष म्हणून घेतलो, इतलो व्हडलो व्रत करतलो म्हणून घेतलो, इतलो व्हडलो योगी म्हणून घेतलो. जाल्यार भरलेले सभेन तूं हिक्का पांयार बसकारान घेवन पटोवन धरला न्हय हाणें आलिंगन केला न्हय म्हूण सांगून म्हणटना ते रुद्राक तागेल बुद्धी म्हळ्यार ही कसं न्ही तो निर्लिप्तो स्थित प्रज्ञ तो रुद्र. तो चित्रकेतून अपहास्य केलेलं उतरां आयकूनय आयकनातला बरें बसलो की सभेर बशिल्ले तागेले अनुयायी कसले उलयनीची. त्या म्हळ्यार देव कसले उलयनी आमी कसले उरलोचे म्हणून. जाल्यार चित्रकेतूक तो रुद्र म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार मस्त कसले गोतना आशिल्लें. तशें जावन तो रुद्राल विशयी कसं की सांगता चमकलो. तागेले मनांत कसं म्हळ्यार हांव जितेंद्रियो हांव अशें पुरे करना म्हूण म्हळ्यार एक दुरहंकार आयले. ते पळोवन पार्वतीक भारी कोप येवन तिका कोप येयले पडटा. ती म्हळ्यार की ओहो अयं किम अधुना लोके शास्ता दंडधरः प्रभुः अस्मद्विदानां दुष्टानां निर्लज्जानां च विप्रकृत. ओहो आमगेल म्हणके दुष्ट जन लज्जिनातील जनाल वैरी शासन करचे महाप्रभू तुम्ही एकले दिसता जगत्यांत. आनी म्हणटकी न वेद धर्मम किल पद्मयोनिः न ब्रह्मपुत्रा भृगुनारदाद्यां न वै कुमारः कपिलो मनुश्च येनो निषेधन्त्य अतिवर्तिनं हरम. ओ ती सांगता पाप ब्रह्मदेवा येद्दोळ गोतना आशिल्ले आमी अशें म्हणून भृगूंक गोतना नारदांक गोतना सनकादी ब्रह्मपुत्रांक गोतना कितले की ऋषी मुनी हांगा आसाचे कपिलादी सिद्ध जन आसाचे मनु इत्यादी महापुरुष हांगा मिगेले देवा पळोवच्या येताची. तांकां धर्म रहस्य कसले गोतून आशिल्ले दिसता. तशें जावन तांणी आतां नुत बसल्याचे हांगा कसले सांगना नाशी. जाल्यार तांणी तांकां धर्म कसो म्हणून गोतना नातिल्ले देखून आतां पळय मिगेल बाब म्हणून धर्म मर्यादे मिकून म्हाका पांयार बसकारान घेवन न्ही तो आमी एक हातान म्हाका आलिंगनांनी करून बसल्यार तांणी कसले उलयनाचे. जाल्यार वो एकलोच महात्मो हाका पुरे कळ्ळे जगद्गुरू म्हणून घेतिल्लो रुद्रपटीची धर्मिष्ठू न्हय अशें पुराय नाका जाल्यार अकार्य करता म्हणून हाका मात्र कळ्ळें. तशें जावन वो एकलोची रुद्राल वैरी म्हळ्यार मेगेल बामणाल वैरी शासन करूं पळयता म्हूण सांगून ती सुरवे हांगसिता. मागीर कोपान ती सांगता प्रशास्ते द्रष्टस्तदयं हि दंड्यः वो दंडनेक योग्य भारी आपणच बुद्धंत म्हूण लेखून दुरहंकारशी हांगा सर्व साधू श्रेष्ठ सर्व सिद्ध चारण इत्यादी मिगेले देवाक म्हळ्यार रुद्राक तिगेले बामणाक पुराय जन तागेले द्राक माते बागसून छंद करून बैसून ताण सांगिला आयकत रसाची वा मांद्र एकलो अशी पुराय उलयता. हे ती सांगता दुर्बुद्धीच्या तूं पापिश्ट जा
असुर योनींतू तू जन्म यो म्हूण सांगून शाप दिता. तशें जाल्यार मांद्र तुका दोड्ड महापुरुशांक कशी तांकां एक मर्याद दिवका गौरव दिवका कळटा, नाजाल्यार तुका कसलें कळना म्हूण सांगून ती ताका शाप दिता. त्या पार्वती देवीला शाप दिल्ली कुडले चित्रकेतूक ज्ञान येयलें. ते दोळते तोची बुद्दंत म्हूण लेखिल्लें ताणें. ताका शाप तिणें दिल्ले म्हणटना ताका ज्ञान येवन हांव रुद्रदेवाक कसो अपचार केल्लो म्हूण तागेलें मना आयली कुडलें तो वग्गी तागेल्या विमाना दुखून तो गुदेवलो आनी नमस्कार करून तिगेल्या माफी मागली आनी तिका प्रसन्न करच्या पळयतकय सांगतकय प्रतिगृह्णामि ते शापम आत्मनो अंजलिनांबिके देवैः मर्त्याय यत्प्रोक्तं पूर्वदिष्टं हि तस्य तत्. हे जगन्माता अंबिका, तुगेल या शापाव विनयार घेता स्वीकार करता इतक म्हणे देवतेनं मनशांक कसले सांगल्यार कसले एक सांगली म्हणले की ते तांगेल प्रारब्धाक अनुगुण जावन कसल फल तांकां मेळटा पळय ताची एक पूर्व सूचना म्हूण म्हाका गोत्तस. तशी देवी ह्यो जीव अज्ञानान मोहित जाल्लो तशें जावन संवसारा चक्रांत भोंवत रसता, सुख दुख्ख भोगत रसता म्हणटना सुख आनी दुख्ख दिवचो आपणय न्हय विंगडय न्हय म्हूण सांगून ताका कळना. तो कसो लेखता जीवात्मो आमची मेगेल सुखा कारण म्हूण लेखता, दुख्ख आपुणी हांव कारण म्हूण लेखनातलो व्हडणें मेगेल सर्व सुख मेगेल निमती जालेलें म्हूण पळय हाका कितलें ज्ञान आशिल्लें न्हू तो. कसो की एक क्षणीक बुद्धी अशी जालो, ज्ञान नातिल न्हय तो. ताका नारदानाने असितान ताका लायक ज्ञान दिल्लें. ताजे नंतर संकर्षण देवाल निमती ताणें ज्ञान घेतला जाल्यार आतां खंयची एक तागेले प्रारब्धाक वश जावन असले एक चुकी ताणें केल्ले त्याची तो सांगतरस हे जगत सात्विक राजसीक तामसीक म्हूण म्हळेलें त्रिगुणाचे एक प्रवाह. हांतू शाप खंयचे, अनुग्रह खंयचे, स्वर्ग खंयचे, नरक खंयचे, सुख खंयचे, दुख्ख खंयचे हे कोणाकय गोतना. परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा मात्र ताका हे सर्व गोतस, विंगड कोणाकय कळना म्हणटना हे अमा अंबिका तो सांगतरस पळय परमात्मा श्री हरी न्हय ताका मात्र कसलेय हे मायेचे एक चूरू कलंक ताका लागना. ताका कोणेय प्रिय म्हळेलें नाची, अप्रिय म्हळेलें नाची, ताका कोणेय ज्ञाती बंधू बांधव म्हळेलें नाची म्हणटना ताका आमगेल्या म्हणके सुखांत आसक्ती दुख्खांत रोश कसल खातीर येता ना जाल्यार आमी मात्र हे पुरे करून वपास वपास संवसारांत हे जन्मा येवचे मरणा वच्चे असल पुरे आमी करताचे. पाप पुण्य म्हळेलें निमतीची प्राणींक ते पाप पुण्य म्हळेलें एक कर्मा निमती प्राणींक सुख दुख्ख हित अहित संसार बंध संसार मोक्ष जनन मरण असल पुरे कारण जाता म्हणटना हे अम्मा म्हाका तूं एक शाप दिलें आतां त्या शापा दुखून म्हाका बिडगड करी म्हूण हांव तुगेल्या मागना कित्याक म्हूण म्हळ्यार हांव चुकी केल्लेलें हांव शिक्षा भोगूं का जाल्यार हांव पळय ते चुकी उतर उरलेली पळय त्या एक मेगेल वैरी एक करून दवरून त्या उतराक म्हाका क्षम कर तूं आनी मेगेल निमतें तसल उतर येना अशी म्हाका एक मनाक एक स्थैर्य दी, मना एक शांतता दी मेगेले. शिवाय म्हाका शापा दुखून बिडगड नाका शाप हांव भोगता म्हूण म्हणटा तो. चित्रकेतू पार्वती परमेश्वराक अशी पुरे उरलो न्हू तांणी प्रसन्न जाताची त्या वेळाक तो तागेल विमानार चोवन वता. हांगा सर्व आयिल्ले जनालद्राक म्हळ्यार जन म्हळ्यार मनीस न्ही देवते ऋषी दैत्य सिद्ध पार्षद पुरे बैसल्यांची ते दना रुद्र पार्वतीक सांगतकय यो तूं पळयलें न्हय निचावन परमात्माल दासानु दासतो चित्रकेतू तसल एक दासानु दासांगेल महिम कसल म्हूण तुजी पळयलें न्हय परमात्माक कोण शरण येयला की तांणी खंयच्याकय भिनाची इतक म्हळ्यार तांकां स्वर्ग मेळ्ळो मोक्ष मेळ्ळो नैमे तांकां नरक मेळ्ळो तांकां परमात्माल वैरीची सदा सर्व काळ परमात्माल वैरी मन आसता. तशें आसतना जिवांक म्हळ्यार जिवात्माक परमात्माल निमतीची देहाचे संयोग वियोग सकट जावचे मागीर सुख संयोग देहाचे संयोग जाले कुळ्ळे सुख दुख्ख जनन मरण शाप अनुग्रह असल पुरे द्वंद्व तांकां मेळटर आसता. तशी मनुष्य हे मायेन तुची आसताची
आनी कोणाक खंयच्या मनशाक ज्ञान वैराग्य मेळ्ळा तांणी परमात्माल दासानुदास जाताची. तेदन मागीर तांकां अशें शाप मेळ्ळो, अनुग्रह मेळ्ळो कसलेय जेव तांकां तांतू कसलेची मोह ना. मोह ना म्हळ्यार शाप मेळ्ळो नवे म्हणून दुख्ख भोगूंकय ना, देवाल अनुग्रह मेळ्ळो नवे म्हणून संतोश पावचेकय ना. एकल एका भावनेर तांणी देवाल वयरी मन दवरनासताची. पळय म्हाका म्हळ्यार रुद्र सांगता आसता, म्हाका म्हळ्यार रुद्राक ब्रह्मदेव, सनकादी सनकादी 4 जन, नारद, ब्रह्मपुत्र जावन भृगू इत्यादी ऋषी मात्र न्ही व्हडोड देवतेंकय परमात्मा लील कसल म्हूण आनीकय कळना. अशें आसतना तांणी असल सामान्य जनाक परमात्मो कोण कसल इति म्हूण सांगून कळतवे ना. आमकां कळना म्हणटा सामान्य जनांक कळतवे ना. तशें हांव न्हू ती तो बायलेले सांगता यो चित्रकेतू भाग्यवंत म्हणून म्हणीत इत्याक म्हळ्यार परमात्माक प्रितीचो तो मांत्र न्ही शांत मनाचो समदर्शित्व ताक्कस. तशें हांव न्हू हांवय परमात्मा श्रीहरीक प्रितीची जावन आस. तशें हांव केन्नाय परमात्माल प्रितीची भक्त कोण आसाची तसल जनाल विशयांत तूं केन्नाय अशी करच्यानच म्हूण सांगता. तेदना शंकरान ह्या विशयी सांगले कुडले पार्वतीक एक पंत मन शांत जाल्ली की आनी तिका आश्चर्य जाल्लें म्हळ्यार आतां तिका कळ्ळें तो चित्रकेतू भागवतोत्तम म्हाका प्रतिशाप ताणें दिव्य तशिलें जाल्यार शाप दिननशी प्रतिशाप दिननशी ती केल शाप ताणें घेतली नमे हेंचे नमे साधू सज्जनांगेल लक्षण म्हूण सांगून ती लेखतकय तोची विद्याधर चित्रकेतू तिगेल शाप घेतिल देखून दानव योनींतू तो त्वष्टाले दक्षिणाग्नीन जाल्लो आनी वृत्रासूर म्हूण म्हणलेले नांवान ख्यात जाल्लो. थंय ताके परमात्माले ज्ञान चित्रकेतूल देहांतू मेळ्ळेले देखून थंय तो परमात्माल वयरी भक्तिरी स्वरूप ज्ञानान परमात्माल स्वरूप ज्ञान ताका त्या जन्मांतूय आशिल्लें भक्ती आशिल्लें. तशें जावन तूं आत्मेगेल्या निमगेल्या वृत्रासुराक दैत्य योनी कसल्या मेळ्ळी ताका त्या दैत्य योनी म्हळ्यार पापिश्ट योनी त्या योनींतूय ताका परमात्माले विशयांत इतली भक्ती कसले आशिल्ली म्हूण म्हणलेले एक प्रश्नेक हांव उत्तर दिल्लें. म्हणटना हे महात्मा चित्रकेतूले एक पवित्र इतिहास कोण आयकत की तो विष्णू भक्त जाता आनी सर्व संवसार बंधनां दुखून तो मुक्त जावन वता. प्रातकालारी कोण उठान श्रद्धेन परमात्माल स्मरण करून चित्रकेतूल इतिहास वाज्जित की तो परमगती पावता म्हणून शुक महामुनी परीक्षित राया सांगता. पळय हांगा आमकां कळटा ह्या परीक्षित राया लागीं शुक महामुनी प्रति एक चरित्र सांगता की ते चरित्रे निमती कसल प्रयोजन जाता चरित्र श्रवण कीर्तन करून कसल प्रयोजन जाता म्हणून सांगता. म्हणटना हें भागवत आयकलीच म्हूण जाल्यार जेव्हा हें श्रवण केल्लें म्हूण जाल्यार आयकलीच म्हूण जाल्यार तशी कीर्तन केल्ली म्हूण जाल्यार कसल की एक आमी हे चित्रकेतूल बरी अंत येयलें व्हड तो जामिळो असल तसल रितीर आमी एक मन दवरून परमात्माल कथन आयकना नातल्यार सर्व आमगे स्वल्पपुणी सर्व रितीर आमी पावन जायना नातल्यार स्वल्पपुणी आमगेल कान्ना वयर पडटा स्वल्पपुणी आमी मनन करताची. म्हणटना कसं की कल्मश वच्चे पशी चड पवित्र जेवची म्हण पशी चड आमकां देवाला वयर एक भक्ती वाडडो म्हूण सांगून आमी देवाले मागुया. आजी सांगिल्ली काणी परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.